ही आहे आपली हायड्रॉलिक प्रेस। इथे खालती आपण जॅक दिलेला आहे, त्या इथे एक न्यूमॅटिक सिलेंडर आहे, त्या इथे दुसरा न्यूमॅटिक सिलेंडर आहे, हा इथे आपला कॉम्प्रेसर आहे। त्या कॉम्प्रेसरमधनं आपण कॉम्प्रेस गॅस या इथे जो आपला अप डाऊन किंवा जॉयस्टिक कंट्रोल आहे, त्या जॉयस्टिक कंट्रोलला ही वायर इथे आलेली आहे किंवा ट्यूब इथे आलेली आहे। तिकडनं एक ट्यूब आपण या इथे सिलेंडरच्या खालच्या भागात दिलेली आहे, दुसरी ट्यूब इकडनं वरनं जाऊन सिलेंडरच्या वरच्या भागात दिलेली आहे। ज्यावेळेला मी आता हे वरती ठेवलेलं आहे आत्ता, त्यावेळेला हवा इकडे येते आणि आता हे मी जेव्हा खालती घेईन त्यावेळेला उलटं म्हणतो मी, या इथे जेव्हा आता मी खालती घेईन त्यावेळेला ही हवा इकडनं इथे वरती आली, त्या इकडे सिलेंडरमध्ये हवा तयार झाली, दाब आला आणि हा धक्का जो आहे हा खालती आला। हा धक्क्याने इथे खालती येणारा पकडून ठेवला आहे, आता अजिबात हलत नाही आहे। आता मी ज्यावेळेला इकडनं हा लिव्हर वरती करणार आहे त्यावेळेला वरच्या ठिकाणी हवा जाणार आहे, या इकडनं या इथे हवा येईल, इकडे हवा झाली की इथे हवेचा दाब तयार झाला की हा धक्का वरती उचलला जाईल। हे बघा आता मी करतो 1 2 3 वरती आलं, आता हे पडलं, इतकं ते पकडून धरलेलं होतं त्यामुळे तुम्हाला समजलं नाही ते। तर अशा पद्धतीने आपण वर खाली 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 जॉयस्टिक कंट्रोल आहे। जॉयस्टिक कंट्रोलने या इथे आपण एकदा वरती हवेचा दाब तयार करतो, एकदा खालती हवेचा दाब तयार करतो, ह्याला म्हणायचं न्यूमॅटिक सिलेंडर। हा आपला आहे हायड्रॉलिक जॅक, जो आपण टायर पंक्चर झालं तर तो काढण्यासाठी वापरतो। या इथे आता लक्ष ठेवा, या इथे जॅकला मी ज्यावेळेला त्याला इथे मारीन त्यावेळेला तो वरती जातो। दिसतंय का तुम्हाला, हे वरती येत आहे आता हायड्रॉलिक जॅक। तर या इकडनं जर मी दाब दिला तर ती हायड्रॉलिक प्रेस झाली, यांनी जर केला न्यूमॅटिक प्रेस झाली। वरनं या इथे मी हे जे धक्के आहेत हे जर मी फिरवले तर ती मेकॅनिकल प्रेस झाली। असं एकाच ह्याच्यात आपण 3 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेसेसचं रूपांतर इथे केलेलं आहे आणि आज आपण त्याचं निरीक्षण केलं। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मगाशी आपण प्रेसचं थोडंफार वर्णन बघितलं। तर ही एक मी प्लेट घेतलेली आहे, ओबडधोबड आहे आणि आपण आपला जो मगाशी अँगलचा एक सेट लावलेला आहे, या इथे वरती चक लावला आहे, त्याला इथे पुढे खालती आपण पंच लावलेला आहे, इथे खालती डाय आहे आणि आता या प्रेसवरती आपण आपला हा जो पत्रा आहे त्याला अँगल किंवा हा इकडचा पुढचा जो भाग आहे हा 90 डिग्रीमध्ये वळवणार आहे। त्यासाठी या इथे पत्र्याला मी या डायवरती बरोबर अलाइन केलं, वरती आपण डाय आणि पंच अलाइन करून घेतलेला आहेच आणि त्याच्या समोर आता आपण हा न्यूमॅटिक सिलेंडर जो आहे तो मगाशी वरती दाखवलं वर खाली तसा त्याच्यावरती मी त्याला खालती सोडणार आहे आणि तो इतक्या जोरात खालती येणार आहे की खालचा पत्रा जो आहे तो बेंड होऊन आपल्याला आता बघायला मिळणार। पूर्ण प्रेस झाला, बेंड झालं, त्याच्यावरती लोड आपण थोडा वेळ ठेवलं की ज्याने तो सरळ होईल व्यवस्थित। वरती काढलं, हा बघा आता पत्रा मगाशी तुम्हाला दाखवला होता आणि आता कसं झालंय बेंड। आता ह्या बाजूला आपण तसंच करूया, म्हणजे चॅनल तयार होईल आपला। चॅनलला मग आपण आपल्याला आणखीन एक मध्ये बेंड दिला तर तो आपला चौकोन तयार होईल। या इथे आता मी पुन्हा अलाइन केलाय, दाबलं खालती, झालं आपलं, वरती आणलं, हा बघा किती सुंदर बेंड झाला। आता बरोबर मध्ये एक बेंड देतो मी, त्याला प्रेस केल्यानंतर थोडा वेळ लागतो, पूर्ण त्याचं प्रेशर एक्झर्ट झालं की हा बघा आपला कसं फटाफट बेंडिंग करू शकतो आणि कितीही स्ट्रोक आपण याच्यावरती देऊन ह्या 2 गोष्टी जर आता आपण जवळ आणल्या, आता आणखीन एक बेंड देऊन बघूया आपण की आपल्याला कसा शेप तयार होतो तो आपला। हा बघा आता कसा झाला शेप पूर्ण, त्याचा आवाज पण तुम्हाला आला असेल ज्यावेळेला तो बेंड होत होता, त्यावेळेला कडकडीत बेंड होतो आणि त्यामुळे छान आपल्याला एक प्रकारचं जे शेप द्यायला आवडतात। आता तसंच आहे की आपल्याकडे दुसरा डाय पंचर, या दुसऱ्या डाय पंचरवरती आपण काय करू शकणार आहोत तर त्याला असा गोलाकार देणार आहोत। या इथे आता
आता ह्याचं बघूया आपण. ह्याच पत्र्याला पुढे गोलाकार देता येतो का आपल्याला. तर हा आत्ता जो आपण डायपंच वापरला होता तो आता बाहेर काढला. हा आपला डाय आहे, इथे तुम्हाला दिसतोय डाय. आणि तसंच त्याच्या वरती आपण जो चपलावला आहे त्याच्यामध्ये आपण पंच पकडला होता, तो पंचही आता मी सोडवलाय. हा पंच होता आणि याच्यामध्ये असे हे डाय पंच जाऊन त्याच्यात दाबून काढून आपण त्याला शेप देत होतो. आता हेच आपण ह्या पत्रा आणखीन गोल, आणखीन हा इकडे वरचा पंच ह्याच्यामध्ये असं दाबणार आहोत आणि गोलाकार द्यायचा प्रयत्न करणार. पहिल्यांदा आपल्याला डाय खालती जो आपला मशीनला व्हॉइस दिलेला आहे त्या व्हॉइसमध्ये मी पकडतोय, म्हणजे तो हलणार नाही, जागच्या जागी राहील. व्हॉइस आहे, या व्हॉइसमध्ये हा आता डाय पकडला आपण. तर डायला इथे ठेवलं. पंच हा जो आहे हा इथे आता वरती आपण आपल्या पंच आतमध्ये गेला. त्यालाही आपण आता व्यवस्थित टाईट करून पकडून धरला तो. आता पुढची महत्वाची गोष्ट आहे की डाय आणि पंच एकमेकाला अलाइन करायचे. डाय आणि पंच अलाइन करायचे म्हणजे आपण काय करणार आहोत, तर हे जे आत्ता इथे समोर लावलेलं आहे डाय आणि पंच, हे आता खालती घेऊन आता आपली याची उंची कमी पडते, त्यामुळे आपल्याला गॅप मिळतो. हा खरा इथे असा बसायला पाहिजे आणि त्याच्यावरती फॉर्म व्हायला पाहिजे, पण ही उंची कमी असल्यामुळे आपल्याला थोडंसं पॅकिंग देऊन उंचावरती घ्यावं लागेल. तर आपण पहिल्यांदा पॅकिंग देऊया त्याला. दोन पीसेस मी आणखीन खालती घालणार आहे त्याचा, म्हणजे आपला बेस थोडासा उंच करायचा आपल्याला. आपल्याला अजूनही पॅकिंग घालायला लागणार आहे, कारण आपला बेस मोठी लाकडाची फळी खालती घालतो बेससाठी, आणि बघूया आपल्याला आपलं फॉर्मिंगचं काही त्याच्यावरती सक्सेस होऊ शकतो का. तर त्याला सरळ इथे वजन नाही, त्यामुळे मला थोडासा पाय इथे ठेवायला लागेल आणि हे सांभाळायला लागेल. पण याच्यामध्ये आता एक गोष्ट होऊ शकते आपली की आपलं हे होणार आहे, पण आपल्याला काहीतरी पॅकिंग ठेवायला लागणार, नाहीतर माझ्या पायावरती जबरदस्त लोड येईल.
ठेवलं आहे आता पॅकिंग. बघूया आपलं काय होतं, होऊ शकणार आहे. थोडंसं आपल्याला हे ॲडजस्ट करावं लागतं आहे. घरामध्ये माझ्याकडे व्यवस्थित सेटअप नसल्यामुळे आपल्याला ह्या अशा प्रकारे करावं लागतं आहे. पण नाहीतर फार चांगल्या पद्धतीने आपल्याला त्यावरती खरं जमेल, करता येईल. आता आपण स्ट्रोक देऊन बघणार आहोत काय होणार आहे आपल्या फॉर्मिंगचं. फॉर्मिंग तर छान होत आहे, तर सपोर्ट चांगला नसल्यामुळे गोल पन्हाळ तयार होत नाही. तरी सुद्धा तुम्हाला एक चांगलं पन्हाळ बघायला नक्की मिळणार आहे आपल्याला या याच्यामध्ये. डाय पण छोटा आहे, पत्र्याची विड्थ जास्त आहे, त्यामुळे आपल्याला स्लोली स्टेप बाय स्टेप त्याच्यावरती फॉर्मिंग करत आपण इथपर्यंत येतोय. खालती पन्हाळ झालं, वरती झालं, असे कितीतरी शेप आपल्याला जसे डाय पंच आपण बनवू त्याप्रमाणे बनवायला आपल्याला सहज सुलभ शक्य आहे. हॅलो, हॅलो.